एमआयएमचे वादग्रस्त खासदार असदुद्दीन ओवैसी पुण्यात आले आणि शिवसेनेचा प्रचंड विरोध असतानाही त्यांनी पुण्यात भाषण केलं। कोंढवा भागात झालेल्या मुस्लिम आरक्षण परिषदेत खासदार ओवैसी यांनी मुस्लिमांचे प्रश्न मांडताना केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेचा जोरदार भडीमार केला। या कार्यक्रमाआधी पुण्यात एमआयएमचे खासदार ओवैसी यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार निदर्शनं केली। कोंढवा भागातल्या कौसरबाग मैदानावर मुस्लिम आरक्षण परिषद होती। याच परिसरात माजी आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली एनआयबीएम चौकात शिवसैनिकांनी निदर्शनं केली। मुस्लिमांना आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार कायदेशीर सल्ला घेत आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे। एमआयएमचे नेते खासदार ओवैसी यांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा लावून धरलाय, त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका मांडली। माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे। सरकार चालवण्याचा नेत्यांना अनुभव नाही आणि लोकांसाठी काम करण्याची इच्छाही सरकारला नाही, त्यामुळे सरकारच अस्तित्वात नसल्याची घणाघाती टीका राणे यांनी केली आहे। राज्याच्या नव्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात असूनही फारसे अधिकार नसल्यानं काही राज्यमंत्री नाराज। मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये 15 लाख झोपडपट्टीवासियांकडून मालमत्ता कर आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मात्र या निर्णयावरून आता भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत। झोपडपट्टीवासियांकडून मालमत्ता कर आकारण्यास मुंबई भाजपचे अध्यक्ष अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी विरोध दर्शवला। मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर महसूल मंत्री एकनाथ खडसे नाराज असल्याची चर्चा आहे। मुंबईत हजर असूनही खडसे मंगळवारी कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहिले। खडसेंच्या आजारपणाचं कारण आता त्यांच्या कार्यालयाकडून पुढे करण्यात आलंय, पण सह्याद्री अतिथीगृहावरची ही दृश्य पाहिल्यानंतर फडणवीस आणि खडसेंचे संबंध कसे आहेत याची सहज कल्पना येईल। कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांना अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला आहे। तृप्ती माळवी सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे। तृप्ती माळवींना आपल्या पीए कर्वी 16,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं होतं, पण त्यानंतर त्यांनी अटक टाळण्यासाठी लगेचच रुग्णालयात धाव घेतली। पण जिल्हा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलाय, त्यामुळे माळवींना आता अटक होणार हे नक्की। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर प्रकाशकांनी बहिष्कार टाकल्याची बातमी ताजी असतानाच आता बेळगाव इथं 6 ते 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या नाट्य संमेलनाच्या वेळी व्यावसायिक नाट्य निर्माता संघानं मुंबईत नाट्यप्रयोग लावून अघोषित असहकार दर्शवला आहे। सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवनास बंदी घालण्याबाबत राज्य सरकार गांभीर्यानं विचार करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। कॅन्सर दिनानिमित्त टाटा कॅन्सर रुग्णालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते। स्वाईन फ्लूने संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घालण्यास सुरुवात केली असून राज्यात स्वाईन फ्लूचे 250 रुग्ण आढळले आहेत। नागपूर, औरंगाबाद आणि पुणे शहरात मोठ्या प्रमाणात स्वाईन फ्लूची बाधा झालेले रुग्ण आढळलेले आहेत। दररोज 25 ते 30 नवीन रुग्ण सापडत असल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे। पालघरमधील स्वाईन फ्लूमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्यानं नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे। मेंटेल्डा अल्मेडा असं स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे। मृत महिलेच्या घरी काही दिवसांपूर्वी लग्न समारंभासाठी परदेशातून बरेच पाहुणे आल्याची माहिती समोर येते। तर जळगावातही स्वाईन फ्लूनं डोकं वर काढलंय। शहरातल्या श्रीकांत विधाते नावाच्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। न्यायालयाच्या आदेशानंतरही ठाण्यातील बेकायदा होर्डिंग्स, बॅनर यांच्या विरोधात मूग घेऊन गप्प बसलेल्या महापालिका प्रशासनानं उशिरा का होईना बेकायदा होर्डिंग्स विरोधात मोहीम हाती घेतली आहे। आयुक्त म्हणून नव्यानं रुजू झालेल्या संजू जयस्वाल यांनी आदेश देताच अतिक्रमण विरोधी पथकानं दिवसभरात 213 बेकायदा होर्डिंग्स उतरवले आहेत। रायगड जिल्ह्यातील पेण अर्बन बँक अवसायनातून बाहेर काढण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। त्यामुळे बँकेच्या लाखो ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे। सुमारे 4 वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या पेण अर्बन बँकेतील सुमारे 750 कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यानं खळबळ उडाली होती। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभर भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे।
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे महसूल मंत्री एकनाथ खडसे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। या आंदोलनाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय। दरम्यान कर्मचारी संपाच्या नावावर तालुक्यातले भूमिलेख अधिकारी मात्र दांड्या मारतात। पालघर जिल्ह्यातल्या राष्ट्रीय आरोग्य विभागातल्या गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पालघर जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा काढला। 8 महिन्यांपासून कामाचं मानधन मिळत नसल्यानं जवळपास 2000 महिला रस्त्यावर उतरल्या। वर्धा धरणामध्ये मासे पकडून आपली उपजीविका चालवणारा स्थानिक मच्छीमार परप्रांतीयांच्या मासेमारीमुळे चांगलाच अडचणीत सापडलाय। लिलाव प्रक्रियेत आमच्या संस्थांना हेतुपुरस्सर डावलला असल्याचा आरोप इथल्या स्थानिक मच्छीमारांनी केलाय। कांदिवली बोगस शिक्षण प्रकरणी अखेर शिक्षण निरीक्षक प्रकाश बागुल यांना निलंबित करण्यात आलंय। झी मीडियाच्या बातमीचा हा इम्पॅक्ट आहे। शिक्षण आयुक्तांनी ही कारवाई केली आहे। कांदिवलीतील बालक विहार विद्यालयातील बोगस अतिरिक्त शिक्षकाचं प्रकरण झी मीडियानं उघडकीस आणलं होतं। सकस आहारासाठी रोजच्या जेवणात असलेल्या भाज्या, डाळी, गहू, तांदूळ, फळं आणि इतर खाद्यान्नांमध्ये कीटकनाशकांचं प्रमाण जास्त असल्याचं धक्कादायक वास्तव सरकारनं केलेल्या तपासात उघडकीस आलेलं आहे। धुळे पोलीस श्वान पथकातील रॉकी नावाच्या कुत्र्याचे राजू जाधव या पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघाडा हल्ला केलाय। या हल्ल्यात जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ठाण्यामध्ये मटक्याच्या वादातून 5 पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। मारहाण केल्याचा आणि दंगल माजुराचा गुन्हा त्यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आलाय। 5 पोलिसांसह मटका किंग बाबू नाडर यालाही पोलिसांनी अटक केली आहे। 500 रुपयांच्या तब्बल 200 बनावट नोटा केरळ राज्यातील एका व्यक्तीकडून ठाण्यात हस्तगत करण्यात आल्या। ठाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। जॉन्सन थॉमस असं त्याचं नाव असून तो व्यवसायानं रंगारी असला तरी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। कोकणातील प्रमुख यात्रा म्हणजे आंगणेवाडीची यात्रा। आंगणेवाडीची भराडी देवी नवसाला पावते अशी ख्याती, त्यामुळे या यात्रेला भाविकांचा जनसागर लोटतो। येत्या शनिवारपासून ही यात्रा सुरू होते। त्यासाठी पोलिसांकडून आतापासूनच कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। दरवर्षी आंगणेवाडीच्या यात्रेत 10 लाख भाविक हजेरी लावतात। यंदा तर युतीची सत्ता आल्यानं नवस फेडण्यासाठी मंत्री, आमदार आणि खासदार देखील गर्दी करणार आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।